नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट असा हाय प्रोटीन मुगाचा नाश्ता दाखवणार आहे। खूप टेस्टी बनतो हा आपला नाश्ता। त्याच्यामध्ये आपल्याला इनो सोडा काहीही वापरायची गरज नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि सगळेच आवडीने खातील इतका टेस्टी बनतो हा आपला मुगाचा नाश्ता। तर आता कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी इथे मी मूग घेतलेले आहेत, मोड काढलेले आहेत, थोडं मोड आले, त्यांना स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर 4 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला 4 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, तर इथे लसूणच्या पाकळ्या 4 घेतल्यात। कोथिंबीर, त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे। आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, थोडीशी पाव चमचा इतकं जिरं घेतले, मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे छान अशी। तर इथे बघा मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, आपल्याला त्याचे डोसे बनवायचे। तर इथे बाउलमध्ये काढून घेते। आपल्याला फॉर्मेट करायला वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही, अगदी झटपट होतात ना, इनो सोडा घालायची सुद्धा गरज नाही आपल्याला याच्यामध्ये। तर आपल्याला पाणी घालून घ्यायचं, जसं डोशाला बॅटर करतो तसंच करायचं, पण एकदम पातळ नाही करायचं, आपल्याला मीडियम ठेवायचं आहे। तर इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे। अजून थोडंसं पाणी आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये, त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट चांगलं आपल्याला त्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर बॅटर बघा आपलं छान असं तयार झालेलं आहे। एवढंच आपल्याला पातळ पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नको आहे किंवा जाडी नको आहे। त्यानंतर मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा। तर आपण इथे इनो सोडा काहीही वापरलेला नाही आहे। तर आता आपले डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा ठेवला, तेल घालून घेतले, त्याच्यावरती तेल घातल्यानंतर पुसून घ्यायचं आणि नंतर वरून पाणी शिंपडून पुसायचं, म्हणजे आपले डोसे वगैरे आहेत काहीही बनवून आपण उत्तप्पे वगैरे म्हणजे चिकटत नाहीत। तर आता पाणीसुद्धा शिंपडून घेतलेलं आहे, ते सुद्धा पुसून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण आता आपले डोसे जे आहेत ते घालूयात। डोसे घालताना कधीही गॅस जो आहे तो स्लो ठेवायचा, म्हणजे डोसा आपला व्यवस्थित पसरवला जातो सगळीकडे। तर इथे मी आता 2 चमचे इतकं घालून घेतले आहे डोस्याचं बॅटर आणि आपल्याला जसे पाहिजे तसे छोट्या मोठ्या आकारामध्ये डोसे तयार करून घ्यायचे आहेत। खूप छान बनतात हे आपले मुगाचे डोसे आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात। मुलंसुद्धा आवडीने खातात अशा पद्धतीने आपण त्यांना डोसे वगैरे करून दिलं वेगळं। आता सुट्ट्या चालू आहेत, तर इथे आपला डोसा चांगला शेकल्यानंतर वरून तेल घालून घेतले, थोडंसंच तेल घातले, तेलाऐवजी तूप वापरलं तरीसुद्धा चालेल। तर डोसा आपण चेक करून बघूयात, सहजपणे अगदी निघाला, कुठे चिकटला वगैरे काही नाही। तर मी पलटी करून शेकवला, मी दोन्ही बाजूने शेकवून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका बाजूनेच फक्त शेकवला तरीसुद्धा चालेल। तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून घेतलं आहे। त्यानंतर आहे ना, मी इथे पनीर जे आहे ते किसून घेतलेलं आहे। तर ते आपल्याला अर्ध्या भागावरती थोडं स्प्रेड करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित आणि पसरवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपलं जे पिझ्झा मिक्स असतं ते घालून घ्यायचं, की असं ते सुद्धा चिमटीने असं पसरवून घ्यायचं। त्याऐवजी लाल तिखट वगैरे वापरलं तरीसुद्धा चालेल। तर मी पिझ्झा मिक्स घातल्यानंतर थोडंसं लाल तिखटसुद्धा पसरवलं आहे। खूप छान अशा पद्धतीने आपला डोसा तयार झालेला आहे। तर आपण त्याला आता पलटी करून काढून घेऊयात। मस्त असा आपला मुगाचा डोसा तयार आहे। तर अशाच पद्धतीने आपला दुसरा डोसासुद्धा तयार करून घ्यायचा आहे। पुन्हा पाणी शिंपडून चांगलं पुसून घ्यायचं, तेल पुन्हा घालायची गरज नाही आहे आणि आपल्याला डोसा जो आहे तो पसरवून घ्यायचा। तर हे डोसे जे आहेत आपले मुगाचे झटपट होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनच्या वेळी वगैरे टिफिनमध्ये सुद्धा आपण हे देऊ शकतो। सॉसबरोबर तर खूपच छान लागतात, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता। तर इथे बघा हा डोसासुद्धा आपला चांगला शेकला आहे। तर थोडंसं तेल पसरवून घेऊयात आणि तेल पसरवून घेतल्यानंतर मस्तपैकी दोन्ही बाजूनी शेकवून घेऊयात। खूप छान लागतात हे आपले डोसे आणि नंतर पनीरचं स्टफिंग वगैरे भरलं ना की खूप टेस्टी लागतात, मुलंसुद्धा फार आवडीने खातात। अशा पद्धतीने आपले हे मुगाचे डोसे एकदम हाय प्रोटीनवाले हे आपले डोसे आहेत, जे झटपट होतात। त्याच्यामध्ये आपण जास्त काही वापरायची सुद्धा गरज नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये। तर इथे डोसा मी दोन्ही बाजूने शेकवून घेतला आहे। त्यानंतर मस्त असं पनीरचं स्टफिंग भरलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला वरून जे आपलं पिझ्झा मिक्स आहे ते पसरवून घ्यायचं आणि डोस्याला आपल्या आता पलटी करून काढून घेऊयात। तर मुलांना तुम्ही देऊन बघा, जी मुलं मूग वगैरे अशी खात नाहीत ते अशा पद्धतीने डोसे वगैरे दिले ना बनवून
तर फार आवडीने खातील. तर इथे मी डोसे बनवून घेतलेत. मी 2 डोसे बनवून त्याच्यासोबत सॉस ठेवलेला आहे. मुलांना द्यायचं म्हटलं की डोस्याबरोबर सॉस द्यायचा, म्हणजे मुलांना फार आवडतं आणि आवडीने सुद्धा खातात मुलं. अशा पद्धतीने दिलं की सॉसबरोबर, चटणीऐवजी सॉसबरोबर खूप छान लागतात हे डोसे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे आपले हाय प्रोटीनवाले हे डोसे बनवून बघा, जे झटपट होतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही. सकाळी काही नाश्ता करावा हा विचार पडतो, तर अशा वेळी आपण हे मुगाचे झटपट असे डोसे बनवून देऊ शकतो मुलांना, काय सर्वांनाच, किंवा मुलांना टिफिनला वगैरेसुद्धा न्यायचं असेल तरीसुद्धा अशा पद्धतीने डोसे बनवून देऊ शकतो. तर तुम्हाला आजचे हे आपले झटपट मुगाचे हाय प्रोटीनवाले डोसे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओची जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.